आज डान्स रिहर्सल करताना खूप मजा आली। मी पहिल्यांदा डुएट डान्स केला। आणि तोही कार्तिक सोबत। आज पहिल्यांदाच मी त्याच्या इतक्या जवळ होते। कळत नाहीये मनात अचानक अशी का हुरहुर सुरू झाली आहे ते। सगळ्यांना आमचा डान्स आवडला, सगळ्यांनी कौतुक पण केलं, मलाही बरं वाटलं। पण डान्स चांगला केला म्हणून बरं वाटलं का त्याच्या सोबत डान्स केला म्हणून मला नाही माहित। काय झालं होतं मला? कधी त्याच्या डोळ्यात पाहता पाहता डान्स केला कळलं पण नाही। नकळत स्टेप्स जुळत गेल्या। गायत्री, तू वाहवत तर जात नाहीयेस ना? स्वतःला सावरावं लागेल तुला। स्वप्नात जास्त रमणं चांगलं नाही, कारण ही स्वप्न सत्यात उतरणं कधीच शक्य नाहीये। बाबा कॉफी। गायत्री। हाँ बाबा। आज कॉफी बाबा, मी पटकन दुसरी करून आणू का? का? ही खूप छान झालेली आहे। बाबा तुम्ही पण ना। कॉफी छान झाली ना की घरातलं वातावरण छान आहे हे माझ्या लक्षात येतं लगेच। सगळी माणसं खुश आहेत। त्या दिवशी तुम्ही लावलेला रंग धुतला गेलाय, फक्त केलेली मजा विसरलो नाही आम्ही। आणि बाबा, मी पण आज खूप खुश आहे। ते तुझ्या चेहऱ्यावरनं कळतच आहे। पण या आनंदाचं कारण काय हे जर आम्हाला कळलं ना तर खूप बरं होईल। अगं, माझं सिलेक्शन झाल्यातच जमाय। खरंच? बाबा थँक्यू। कशावरून? अहो बाबा, तुम्ही माझ्या कॉलेजला येऊन गेलात ना, म्हणजे माझं सिलेक्शन पक्क आहे। आता मला कोणी अडवू शकत नाही। म्हणजे फायनली तुझ्या मनासारखं झालं तर? आता बघ कसा खेळतो ते। तुझ्या सिलेक्शनचा रिझल्ट लागला का? अगं, रिझल्ट नाही लागला, पण बाबा त्या दिवशी कॉलेजमध्ये येऊन गेले ना, त्यामुळे रिझल्ट माझ्याच बाजूने लागणार आहे। आणि आता नेक्स्ट टाइम बघ, इतकी चांगली बॅटिंग करून दाखवणार आहे ना की पुढच्या प्रत्येक मॅच मध्ये ते मलाच सिलेक्ट करतील। हे बघ बाळा, आत्मविश्वास असणं हे चुकीचं नाहीये, पण अति आत्मविश्वास घातक ठरतो। बाबा डोंट वरी, मी अजिबात ओव्हर कॉन्फिडंट नाहीये। हे बघ तेजस, आई बाबांना आहे ना मुलांची काळजी करावीच लागते, कारण मुलांवर होणाऱ्या प्रत्येक आघाताची झळ शेवटी आई बाबांनाच लागते।
बिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे, बिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे, बिन कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम, दादा चल दो ना साथ मेरे. काय करतोस? एकटाच नाचतोस? काय? आणि दादा तुला खरंच वाटतं की तू आमच्या कॉलेजच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट होऊ शकशील? ऑब्विसली. आणि तेही गायत्री सोबत? येस, मी गायत्री सोबतच नाचणार. ओके दादा तुझं कॉलेज संपून 5 वर्ष झाली आहेत. ए किटू, 5 वर्ष जरी झाली असेल ना कॉलेज सोडून, तरी अजूनही कॉलेजमध्ये माझीच हवा आहे. आणि तू सुद्धा जी हवा करतेस ना, तीही माझ्याच जोरावर. ओके कॉलेजमध्ये कीर्तने आल्यावर तुझ्या हवेचा बार फुसका होतो, हा जो फुटतो पण आवाज येत नाही. त्यामुळे तू जास्त बोलू नको. तू जास्त बोलू नको. गप्पा बस. काय चाललंय रे तुम्हा दोघांचं? काय सारखे भांडत असता तुम्ही? बरं नाही दिसत हे. कुठे भांडतोय डॅड? आम्ही कुठे भांडतोय? हा काय आमचा भांडणाचा स्वर वाटला तुम्हाला? हा चर्चेचा स्वर आहे. हा चर्चेचा. हो, हा असा चर्चेचा स्वर आहे तुमचा. पण जर खरंच माझं डोकं सटकलं ना, तर हिला तर काय सोडणार नाही. कार्तिक, सॉरी डॅड. किटू, तू सांग काय झालंय? खरं सांग मला, काय झालं? डॅड तुमच्या मुलाला वेड लागलंय. तो एकटाच नाचत होता. तुला डॅड ऍक्च्युली काय झालं, मी बरेच दिवस झाले डान्स केला नाही ना, तर ते असंच प्रॅक्टिस करत होतो फॉर माय फ्लेक्झिबिलिटी. दॅट्स इट. नाही खरं आहे तुझं. सध्या रॅम्पवरचे फॅशन शो बघण्यात तुझा वेळ चाललेला आहे. डान्ससाठी वेळ कुठून काढणार? तुझ्या डान्स जरा कंटिन्यू करा. या जर वेळा सांगितलं का शहाणपणा करतेस तू डॅडी समोर? तू का वेडेपणा करतोस? आणि ही स्वप्न बघणं सोडून दे. मी स्वप्न पाहतो कारण कार्तिक राजहंस त्याची सगळी स्वप्न पूर्ण करतोच. हो, पण गायत्रीच्या बाबतीतलं कुठलंही स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तू पहिल्या दिवसापासूनच नाटका लावलीस ग. आणि तू जरी नाट लावलीस ना, तरी पण मला जे हवं तेच होत आहे. यू सी, बघ ना, माझ्याशी सरळ न बोलणारी गायत्री माझी डान्स पार्टनर होते. ती नाही, तू तिचा पार्टनर होतास. हा, व्हॉट एव्हर. आणि काल कोणी नव्हतं म्हणून तात्पुरतं तुला तिच्याबरोबर नाचायला लावलं होतं. पण आता तुला तिच्याबरोबर नाचायला मिळणार नाहीये. डोंट वरी किड, लाईफ असो व डान्स, गायत्रीचा परफेक्ट पार्टनर मीच आहे. मराठी, आपल्याला आपल्या कामाचा वेग वाढवायला पाहिजे. कारण आपण एक दिवस जरी विलंब केला तरी वाईट प्रवृत्तींना रान मोकळं होऊ शकतं. मी पायाला चाका लावून तयार आहे सर. तुम्ही फक्त बोला, मग बघा ही भिंगरी कशी गरगर फिरते ते. काय नाही, सगळे अनधिकृत बांधकामं पाडून व्हायला हवीत. कारवाई त्वरित करायला हवी आपल्याला. वारं फार विचित्र दिशेने वाहते मराठे. हे भ्रष्टाचाराचं वादळ आपल्या किनारपट्टीवर येण्याच्या आधीच आपल्याला कारवाई करावी लागेल. ओके सर. हा, ती 19 नंबरची शाळा आहे. नाही तिकडे नको, शाळेच्या समोर भेटा. आता येणार मी तिकडे. बोलतो, नंतर बोलतो. हवा. मिस्टर नंदकुमार तेली, ऍडिशनल कमिशनर. वेलकम सर, वेलकम. धन्यवाद. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान. ओके, वाह. खूप ऐकलंय मी तुमच्याबद्दल. चांगलं का वाईट?
कदाचित वाईटच असणार. पण ओके, काय प्रत्येक माणसाची आपापली म्हणून ओळख असते ना. का हो? मराठे, तुम्ही जरा बाहेर थांबा. ओके सर. सर तुम्ही स्वतः बोलवलं असतं तर मी आलो असतो. तुम्हाला इथे यायची काही गरज नव्हती. नाही, मी बोलवणारच होतो, पण तेली साहेबांना तुला भेटायची घाई झाली होती. हे ऍडिशनल कमिशनर म्हणून यांची नेमणूक झाली आहे आणि आजपासून तुझ्या डिपार्टमेंटचे इन्चार्ज तेच असतील. हार्दिक स्वागत आपलं. धन्यवाद. तुमच्याबद्दल पण खूप ऐकलंय. चांगलं की वाईट? चांगलंच आहे. खूप चांगलं काम करताय तुम्ही. सदाशिव, कीर्तने. थँक्यू सर. फक्त यापुढे आपण एक टीम म्हणून काम करूया सगळेजण. कसं? आणि या तुमच्याकडचं सगळ्या फायली पाठवा की माझ्या केबिन मध्ये. हा, येस सर. आणि प्लीज यापुढे कोणती पण ऍक्शन घेण्याच्या आधी जरा माझा अप्रुव्हल घेत चला. कोर्टाकडे पाठवण्याआधी सुद्धा. ओके? येस. आणि तुम्हाला जर का मला भेटायचं असेल ना तर माझी केबिन दिशी साहेबांच्या समोरच आहे. का हो? माझा नंबर देतो तुम्हाला. रात्री बेरात्री कधी पण फोन करू शकता आपल्याला. 24 तास फोन चालू असतो बरं का. कधी पण फोन करायचा. हॅलो तेली साहेब. आता यापुढे सगळं माझ्या म्हणण्यानुसारच होणार. चांगलं वाईट, भलं बुरं, काहीही. घ्या कामाला. ओके, चला मग. खूप काम करायचंय आपल्याला. चालच का साहेब? तुम्ही पुढे वा, मी जॉईन होतो तुम्हाला. ओके ओके. हे काय सर? मी काहीही करू शकत नाही कीर्तने. ही आपली सिस्टीम आहे ना. सर पण हा तेली भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी 2 वेळा ह्याच्यावरती इन्क्वायरी बसवलेली होती. ह्याच्या अंडर काम करण्यापेक्षा माझी सरळ ट्रान्सफर करून टाकायची. काही काळ धीर धर कीर्तने. हे बघ, मी खूप प्रयत्न केले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. नाही सर, मी या माणसाबरोबर काम नाही करू शकत. नाही कीर्तने, इतकी घाई करू नकोस. पुढच्या महिन्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मी बोलेन त्यांच्याशी. नाही, कोणाही समोर हात पसरायची काही गरज नाही आहे. त्यापेक्षा माझी ट्रान्सफर करून टाका. मला माझ्या कामाशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणं शक्य होणार नाही. आणि भ्रष्टाचारी माणसं म्हणजे एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी असतात. स्वतः तर आजारी पडतातच, पण इतरांना सुद्धा आजारी पाडतात. आपण टाळायचं त्यांना कीर्तने. नाही, मला हे नाही जमणार. या असल्या लोकांना टाळण्यापेक्षा त्यांच्या समोर उभं राहून त्यांच्या नजरेला नजर भिडवायला आवडेल मला. कारण प्रामाणिक नजर भ्रष्टाचारी माणसाला जाळून टाकते, कापून टाकते. त्याचं नाव मला कळल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर प्रथम तूच उभा राहिलास. म्हटलं, हे असलं भ्रष्टाचारी गटार तुझ्यासारख्या गंगेला कुठल्या संगमावर गाठणार आहे कुणास ठाऊक. ही आपली सिस्टीम आहे ना.
सर मी जे ऐकलं ते खरं आहे? हो सर पण हे चुकीचं आहे. तुमचे सगळे अधिकार ते त्यांच्याकडे कसे काय येऊ शकतात? या सगळ्या फाईल्स त्या तेलीना नेऊन द्या, सगळं एक्सप्लेन करा आणि काही गरज लागली तर मला सांगा. पण सर त्याच विषयावर बोलून परिस्थिती बदलणार आहे का? नाही सर. आणखीन एक, आपल्या सगळ्याच्या सगळ्या कारवाया ताबडतोब थांबवा. सर आता एका बिल्डिंगचं डिमॉलिशन सुरू आहे तेही थांबवा. तेही थांबवा. सगळ्या माणसांना सांगा ताबडतोब तिथनं निघून जा म्हणा. ठीक आहे सर, मी कळवतो त्यांना. खिशात रुमाल आहे? येस सर. डोळे पुसा. सगळं व्यवस्थित होईल मराठे, नका काळजी करू. शेवटी बारवाल्यांनी त्यांना हवं तेच केलं सर. हा, हे सगळं खूप डिस्टर्बिंग आहे, पण तरी सुद्धा आपण आपली आशा आणि विश्वास ढळू द्यायचा नाही. नाहीतर या डिपार्टमेंटला नाकर्तेपणाची वाळवी लागेल, जी आपल्याला लागू द्यायची नाहीये. वरिष्ठ किती करप्ट असला तरी सहकारी प्रामाणिक असलेच पाहिजे. मान बी ब्रेव. चल निघूया. बाय बाय. बस ना. आय मीन इतकी नटून थटून कोणाला भेटायला जायचंय का? का तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत? इतकी वर्ष भेटतेस, पण आज जरा जास्तच खुललाय चंद्र आमचा. पियू, मी नाही का मेकअप करून येऊ शकत कधी? अगं मेकअप पर्यंत ठीक आहे ग, पण हे प्रकरण तर मेक ओव्हर पर्यंत चाललंय. खरं सांग, आज पाहुणे आलेले का भेटायला? काही काय, वेडीस का जरा? ओके ओके, जस्ट किडिंग यार, पण खरंच खूप मस्त दिसतेस. थँक्यू. तुझा हा लुक बघून ना तुझ्या मागे मुलांची गर्दी वाढेल एवढं नक्की. हा कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए. सो काळा टीका लाव हा, कहीं किसी की नजर न लगे. किसी की क्या मजाल थी जो हमें खरीद सकता, हम तो खुद ही लुट गए जालिम तेरे प्यार. पण पियू, आज काय एकदम सगळंच वेगळं वेगळं वाटतंय. ओ रिअली? पण काही म्हण कार्तिक, तुझी ही शायरी आणि तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स सगळ्यालाच मानलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स. पियू, मला जरा बोलायचं आहे. तू काय शायरीतून माझ्याशी बोलत नव्हतास? कसं आहे ना पियू, शायरी सिर्फ एक जरिया आहे कोणाला कोणापर्यंत पोचण्यासाठी. गायत्री,
गायत्री गायत्री प्लीज 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 आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार. प्लीज मला माफ कर. प्लीज माझ्या तोंडावर असं वॉकआउट नको करू. आय एम सॉरी. मला माफ कर प्लीज. एक मिनिट कार्तिक, प्लीज उठ प्लीज. हे बघ, हे खूप फिल्मी वाटतंय. हे जे काय असेल ते फिल्मी आहे, नाटकी आहे, काही म्हणायला, पण जे काय आहे गायत्री ते हेच आहे. प्लीज पिऊ प्लीज चल, मला इथं नाही थांबायचं. पिऊ पिऊ प्लीज. मला तिचं प्रेम नकोय, मला तिची मैत्री नकोय, पण प्लीज तिला एकदा माझ्याशी बोलायला सांग. प्लीज प्लीज प्लीज. अच्छा ओके 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 फ्रेंड्स, गुड स्टन कार्तिक. म्हणजे किती फालतूयस रे तू. गायत्री सारख्या मुलीला तयार केलंस. वाव, कीप इट अप. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू.